नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका अभिनेता आणि दिग्दर्शकाविषयी. 2000 साली त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. हो, 21 जानेवारी 2000 रोजी मुंबईतील सांताक्रूज येथील टिळक रोडवरील त्यांच्या कार्यालयाजवळ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यापैकी एक त्यांच्या डाव्या हाताला लागली आणि दुसरी त्यांच्या छातीला लागली. ते जमिनीवर पडले आणि हल्लेखोर पळून गेले. मग या हल्ल्यातून बाहेर पडूनही त्यांनी नंतर अनेक हिट चित्रपट रसिकांच्या भेटीला आणले. आणि तो देखणा कलाकार म्हणजे संगीतकार रोशन यांचा मुलगा राकेश रोशन. रेवा डायमंड्स फ्रॉम द हाऊस ऑफ P.N. गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1949चा. 1967 मध्ये सिनेसृष्टीत आपला प्रवास त्यांनी सुरू केला आणि 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या घर घर की कहाणी या चित्रपटामधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बलराज साहनी, निरूपा रॉय आणि ओम प्रकाश यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवरती मात्र फारसा काही यशस्वी झाला नाही. पण त्यानंतर अभिनेता म्हणून त्यांनी घर घर की कहाणी, त्रिमूर्ती, हत्यारा, खूबसूरत, धनवान, श्रीमान श्रीमती, कामचोर, आपके दीवाने अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका केल्या. राकेश रोशन हे त्यांच्या काळातही अत्यंत फिट असे अभिनेते होते आणि अभिनय सोडून दिग्दर्शनाकडे वळल्यानंतरही फिटनेसलाच त्यांनी प्राधान्य दिलं. याचं श्रेय ते त्यांच्या खेळाच्या आवडीला देतात. मिड्डेशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की ते अनेक वर्षांपासून व्यायाम करतात. ते एक बोर्डिंग स्कूलला होते जिथे त्यांना घोडेस्वारी, हॉकी, पोहणं, बास्केटबॉल अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. ते स्वतः एक ॲथलीटही होते. राकेश रोशन यांची खासियत म्हणजे त्यांचे बहुतेक दिग्दर्शित चित्रपट हे के या अक्षराने सुरू होतात. उदाहरण द्यायचं झालं तर कहो ना प्यार है किंवा कोई मिल गया, क्रिश. आणि आपल्या चित्रपटांचं शीर्षक के ने सुरू करण्यामागे त्यांची अर्थातच श्रद्धाच आहे. करण अर्जुन हा राकेश रोशन यांचा एक सुपरहिट चित्रपट. त्याच्या शूटिंगच्या वेळचा हा किस्सा आहे. अर्थात स्वतः राकेश रोशन यांनीच तो सांगितला आहे. शूटिंग दरम्यान सकाळी 6ला शाहरुख आणि सलमान यांना उठवणं हेच त्यांचं पहिले काम असायचं. ते शाहरुख खानकडे जायचे आणि त्याला म्हणायचे की उठ, आणि त्यावरती तो उत्तर द्यायचा, सर मला अजून थोडा वेळ झोपू द्या. मग ते सलमानकडे जायचे तेव्हा तो तोंड फिरवायचा आणि हातांनी डोळे झाकून घ्यायचा आणि म्हणायचा, सर तुम्ही परत का आलात, मी 9 वाजता उठणार आहे. त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा अजून एक किस्सा आहे. शाहरुख आणि सलमान राकेशजींना मस्ती करून त्रास द्यायचे. म्हणजे त्यांच्या खोलीच्या बाहेर फटाके फोडायचे किंवा खोट्या गनने फायर करायचे. एका संध्याकाळी संपूर्ण युनिट असं एकत्र बसलं होतं आणि सलमान असाच आला आणि त्याने सहज गोळी झाडली आणि ती गोळी लागून शाहरुख खाली पडला आणि ते बघून सगळे जरा घाबरले. राकेशजी या घटनेने जरा हादरून गेले. त्यांनी सांगितलं की हे दृश्य घडताना त्यांचे हातपाय थरथरत होते. राकेशजींनी शाहरुखला हाक मारली की शाहरुख उठ, शाहरुख उठ. आणि जेव्हा शाहरुख उठला नाही तेव्हा हे खरंच घडलंय असंच वाटत होतं. शेवटी त्यांनी बंदूक तपासली आणि अचानक शाहरुख घोरायला लागला आणि ही मस्करी आहे हे सगळ्यांना कळलं. एकदा राकेशजी आणि जितेंद्र हे एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. ते जेवणाचा आनंद घेत असतानाच जवळ बसलेल्या एका मद्यधुंद माणसाने त्यांना त्यांच्या नावाने हाक मारली आणि मोठ्याने शिवीगाळ केली. अनपेक्षितपणे झालेल्या घटनेने राकेशजी जरा बेचैन झाले, संतापले आणि त्यांनी जितेंद्रजींना सांगितलं की जितू आपण जाऊन त्याला बोललं पाहिजे, मला हे काय पटणारं नाही. पण जितेंद्रजी शांत राहिले. त्यांनी राकेशजींना तिथून निघायला सांगितलं. राकेशजींनी त्यांना विचारलं की हे असं का, आपण का जायचं. आणि मग जितेंद्रजी म्हणाले की आपण त्याला ओळखत नाही पण सगळे आपल्याला मात्र ओळखतात आणि म्हणून आपण सॉफ्ट टार्गेट आहोत. त्यांनी जितेंद्रजींचा सल्ला ऐकला आणि ते तिथून निघाले. सेलिब्रिटी असल्याने आपण शांत राहून परिस्थिती कशी हाताळायची, अडचणी कशा येऊ द्यायच्या नाहीत हे ते जितेंद्रजींकडनं शिकले. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा म्हणजेच ऋतिक रोशन याला त्यांनी कहो ना प्यार है या चित्रपटामधून लॉन्च केलं.
आणि ह्या चित्रपटाने त्याला एका रात्रीत स्टार बनवलं. तेव्हापासून त्यांनी फक्त त्यांच्या मुलाला घेऊनच चित्रपट बनवले. त्यांना या बाबतीत विचारण्यातही आलं आणि मग त्यांनी सांगितलं की ऋतिक शिवाय आता चित्रपटाची कल्पनाही करणं माझ्यासाठी अशक्य आहे, कारण की मी नेहमीच त्याचा विचार करून कथा लिहितो. मला असं वाटतं की लोक मला हसतील की माझ्याच घरी एक सुपरस्टार आहे आणि मी दुसऱ्या कोणाला तरी घेऊन फिल्म करतोय. बरोबरच हेही महत्त्वाचं सांगितलं की ऋतिकबरोबर काम करण्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे जर का मी त्याला सकाळी 6चा कॉल टाईम दिलाय तर तो सेटवरती 6 वाजताच उपस्थित असतो. उत्तम चित्रपट दिग्दर्शित करत असताना त्यांना स्वतःला देखील चित्रपट बघण्याचं वेड आहे. त्यांच्या चित्रपटाच्या वेडाविषयी ते स्वतः म्हणतात की शाळेच्या बेंचवर बसण्यापेक्षा मोठ्या पडद्यावरच्या आकाशाखाली बसणं केव्हाही चांगलं. आणि त्याच प्रेमाने पुढे त्यांचं आयुष्य घडवलं. रोशन यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की शिक्षणाशी माझं कधीच फार जुळलं नाही. मी शाळेला खूप कमी गेलो. इंग्रजी किंवा हिंदी या दोन्ही भाषा मला उत्तम बोलता येत नाहीत, पण मला चित्रपट मात्र फार आवडायचं. श्री 420 हा किमान त्यांनी 400 वेळा तरी पाहिला असेल. आणि ह्याच चित्रपटाच्या प्रेमामुळे त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट रसिकांसाठी निर्माण केले. तसंच ऋतिकच्या माध्यमातून रोशन घराण्याची पुढची पिढी देखील या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. ह्यापुढे देखील अनेक चित्रपट राकेश रोशन यांच्याकडून घडोत आणि आपलं मनोरंजन होत राहो हीच इच्छा व्यक्त करूया आणि इथेच थांबूया. राकेश रोशन यांचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मात्र आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अर्थात हा एपिसोड लाईक करा, शेअर करा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करा.